वैकुंठा भितरी भगवान श्रीमन्नारायण शेषशायी जामगेन न्हिदला. प्रायः लक्ष्मी देवी तिगीले केन्नाची पादसेवे करता उरता ताका दिसली की अब्बा हिन्ने आतां न्हिदलाची आनी परतून पांय अडचून जाकीच सुमनी म्हणून थोडे उठून हे दिकान आयले. थंय लक्ष्मी आनी एक भयणी बी आसा मूदेवी, ताका ज्येष्ठा लक्ष्मी बी म्हणटा आमी. ते लक्ष्मीची बाजूनीच आसा. दोगो लोकोची भायर येयलेची सहजानूच बायलेनी वेते उलोवंक सुरू केले. तुगे कडेन कितले भांगर आसा, म्हागे कडेन कितले भांगर आसा, म्हागे कडेन कसलो आसा, तुगे कडेन कसलो आसा. हें जाता जाता चितल्याक उरना तें उत्तर. कोण छंद आसा म्हणचे प्रश्न येन जाबले. हांव सुंदर की तूं सुंदर? लक्ष्मी म्हणटा हांवूच सुंदर, अश्यान म्हाका विष्णूनी पाणी ग्रहण केला म्हणून. मोदी सांगता उगी बश तूं भांगर नासलो म्हणून तुगे कडेन ओडून घेतलें आनी तेची नाजे तूं कोणूय घेवच नाशिल्लो तूं. हांव सुंदर पण हें म्हणटा आसा अश्यान दोगडो केले कितें झगडी आसा वाडटा गेले. निर्णय कोण सांगता आतां? विष्णू जागे बशेन तो विश्रांत करता आसा. सेवक लोकांक विचारिशिना मर्यादी प्रश्नी. अश्यांक कितें करचें म्हूण अशी तशी पळयता आसाची तिथे भितर येयन सोडलो श्रीमन्नारायण नारायण म्हणटाची नारद. काराक ठाती मेळ्ळो हें दोगो लोकांक बायल म्हणशिल्ली. नारायण येयन नारद येवन भितर वता आसा. ताका भायर सायड आपोवंक घेताची. कितें थंय न्हिदलो तो आतां तूं थंय वचनाका आमगे थोडे झगडी आसा हें मूख समोवचें तूं. ह्याक तो पयले बेजारेन गेले. हांव झगडी लायता उठकोन वचून घेवन हिणें म्हाका झगडी क्लियर करी म्हणटा. बरो कितली पळया गंमत म्हूण सांगून सायडाक गेलो. हे दोगो लोकांनी सांगलें समू टायम आयला तुमी बेश्टेले आयलले. आमकां एक व्हड समस्येन बसला, प्रश्नेन बसला. ते प्रश्न परिहार करता तुमी. कसले ते प्रश्ने? ना आमच्या दोगो लोकां भितरी श्रीदेवी आनी मोदेवी भितरी कोण अत्यंत सौंदर्यवती, कोण सुंदर हें तुमी निर्णय दिवका म्हूण. नारदांनी प्रायशः मात लोकांक तोंड पळयचें कमी अशी करून पळयलो. दिंग मोड जावन गेलो की तूं तो दिवका म्हणचे ताका लक्षाक आयना. पाप दैविध्य आपूण गेलो, संधी आपूण गेलो. जर लक्ष्मीची अत्यंत सुंदर म्हण सांगलेली हें मोदेवी मागीर घराच्या ठिकाणी हांव पसून सोडटा. जर मोदेवी सुंदर म्हण सांगलेली लक्ष्मी म्हाका सोडून वता. कशी सांगलेली चुकी जाता म्हणजे विचार आपूण वता नारद. जाल्यार नारदच न्ही तो महान बुद्धिवंत न्ही तो. कशे तरी करून एक वाट सोदका म्हूण सांगे न्हू. परमात्मा स्मरण करता करताची कसली एक मना भितर ताका एक सूचन येता. तेन्ना दोगो लोकां लागाप सांगता आसा नारद तुमगे भितरी सुंदर कोण म्हण सांग कशें उतरी तुमगे थोडेची चलना वचना हांवें पळयता. अश्यान तुमी एक पटीशी मुखार वचून घेना आनी परतून फाटीं या. तेन्ना तुमकां निर्णय सांगता म्हणून. दोगो लोकांक संतोश जालें आनी थोड्या वेळा भितर निर्णय येता म्हूण सांगे न्हू. दोगो लोक श्रीदेवी आनी मोदेवी कॅटवाक आतां भाशे भितर सांगलेले तुमगेले ते घालता छाक छाक काल पळयचें पुरो देवी नाय जालें पुरो हांगा न्हय नवदुर्गा नाय जालें. अशी छंद करून तशी छंद करून हेची घाण घाण वता आसाची. हेजी घाण मुखार गेलेची तशी हेजी घाण फाटल्यान आयलेची. तेन्ना नारद मना भितरी हांसलो.
आनीची दोगो लोकां करा भुंगेनू सांगता आसा, मोदेवी तूं वता आसतना भारी छान दिसता. मोदेवी तूं वता आसतना भारी छान दिसता. श्रीदेवी तूं येता आसतना भारी छान दिसता. श्रीदेवी तूं येता आसतना भारी छान दिसता. म्हणटवी तरी दोगो लोक खुश, दोगो लोक संतोश जावन गेले. याचे वचे शब्द आयकलीत ना हे दोगो लोकांनी छंद दिसता म्हणून सांगलें न्ही नारदांनी. मार्कस मेळ्ळे आमकां म्हणलें दोगो लोक संतोशाने थिंग थिंग वाटे गेले. आतां हांगा गेदलो कोण, श्रीदेवी की मोदेवी, दोगो लोक न्ही कोण करेक्ट नारद गेदलो. कितुलीक म्हणटे गुत्त आशिल्ले, कश्टल म्हणटे गुत्त आशिल्ले. अशें हांव न्हू नारद गेदलो. ताका उलयचें कळ्ळें कशी उलयता म्हूण सांगे न्हू. प्रायशः नारद सांगिल्लें ताका कांय चूक ना. नारदान सांगिल्लें सत्य बी है. मोदेवी म्हळ्यार कितें, ज्येष्ठा लक्ष्मी म्हळ्यार कितें, हे एक प्रश्न आमकां येता जिवना भितर. गणपती मध्ये 4 दिवसांनी एक व्रत बरयताचें, ज्येष्ठा लक्ष्मी पूजन म्हणून सांगून बरयताचें. आमगे भितर मस्त लोक करतना, थोडे लोक करतात ते. ज्येष्ठा लक्ष्मी म्हळ्यार कितें, लक्ष्मीकिंत पयली जन्म आयलेली. समुद्र मंथन करता आसतना हाल हाल विश केन्ना आयले, हाल हाल विश परमेश्वर सगळे जगत बऱ्या खातीर पराशान केलो. पुनः आनी समुद्र मंथन देव आनी राक्षस लोक करचे लागलेची. तेजे नंतर आयलेले देवीची हे मोदेवी, हेका लक्ष्मी म्हण नांव. जाल्यार लक्ष्मी कित्याक पयली आयली तरी ज्येष्ठा लक्ष्मी म्हण नांव दिलें ताका. पयली तेणें तोंड केलें तरी मोदेवी फस्ट तोंड केलें न्ही हेणें. मोदेवी न्हू सहजानुची विचारता आसा, हांव आतां आयलें मुखार हें कितें करता म्हणून. तेन्ना देवत लोक ताका एक विशेष निर्देशन करताची. ते म्हळ्यार तूं कितें आयला आसा, तुवें खंय वास करता म्हणचे बदल चंद्रांगेची सांगता वताची. येषां ग्रहांतरे नित्यं कलहं संप्रवर्तते तत्स्थानं प्रयच्छामो वासस्तत्र शुभानने म्हणून. तुवें खंय वास करता, ज्येष्ठा लक्ष्मी मोदेवीन खंय वास करता म्हणून सांगल्यार कोणा घरा भितर दिवसा झगडी जाता उरता. कोणा घरा भितर केन्नाची अशांती असमाधान उरता. तूं थंय वचून न्हू वास करी. आनी परुषं भाष्यते नित्यं वदन्त्यनृतवादिनः संध्याकाले च ये पापाः स्वपन्ति च मनचेतसः तेषां वेश्मनि संतिष्ठ दुःखदारिद्र्यदायिनी. कोण केन्नाची अत्यंत कठोर त्यान उलयता उरताची, कोण असत्य उलयता उरताची, कोण संध्याकाळा भितर पाप कन करता उरताची, कोण संध्याकाळा भितर न्हिदताची. तेंगेल खाता भितर तूं वास करी. कशी वास करी, दुःखदारिद्र्यदायिनी. दुःख आनी दारिद्र्य तेंगे न्हू थंय वास करी म्हूण सांगचे ज्येष्ठा लक्ष्मी वर्णन. ज्येष्ठा लक्ष्मी कोण म्हणल्यार श्रुत्पिपासा मलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहं. थंय येता श्रीसुता भितर. श्रुत पिपासा मला. श्रुत म्हळ्यार पोटभुकी, पिपास म्हळ्यार तान, मला म्हळ्यार अत्यंत किचड जाग. तसली दिताली देवी मोदेवी. अशी जावंक न्हू ही मोदेवी एक विशेष सांगलेली. खंयच्या घरा भितर दिवसा कलह जाता उरता, खंयच्या घरा भितर स्वच्छते उरतना, खंय फास उलयचें, खंय विशेशान कठोर वाणी उरता, खंय संध्याकाळी न्हीद काडचे, संध्याकाळी वायट काम करचें उरता, थंय ते देवी वास करता. खंय ते देवीन वास केले निमित्त मनुष्याक त्रास येता म्हणजे ते देवील वर्णन, मोदेवील वर्णन. अशांग न्हू नारद सांगता आसा, देवी तुवें वता आसतना छंद दिसता म्हणटा हांगा उरचें ना. तुवें कितें करता, हांगा तर भायर म्हणून वचका तेन्ना तो छंद. लक्ष्मी छंद न्ही गो, लक्ष्मी कितें आसता छंद, हां खंय न्ही. अशें तूं येता आसतना छंद म्हणून नारदांनी दोनी देवीका सांगलें न्ही.
आता आमकां दिवना भितर किती येवका दोन्ही येवक न्ही वे मोदेवी ज्येष्ठादेवी वचका श्रीदेवी येवका येवका म्हणजे अशी येता ते अशी येवत ना तसले वातावरणावर जबाबदारी कोण आले आमगेली न्ही वे प्रायशः येषां ग्रहांतरी नित्यम कलहम संप्रवर्तते हे एक छंद एक वाक्य कोणा घरा भितरी कलह जाता उरतकी थंय कोण उरता ज्येष्ठा लक्ष्मी मूलक्ष्मी उरता मूदेवी उरता अश्या श्रीदेवी उरकेला आता आमी कितें केले न्ही प्रितीन उरकेल न्ही संतोशान उरकेल न्ही हें हांव मागीर मित्राक बी सांगता आसा तुमकांय सांगता आसा घावान येवचे भितर बरोवप आज कितें लेट तुमकां अशीच तुमी येद्या खातीर जॉब ना तुमकां तूं केन्ना तुका लगीन वायट येलें गे म्हाका तूं येवचें नाशिल्लें गो सान सान विशय हे विशय हे पुराचे जग विशय हे पुराचे विशय हे न्ही जाल्यार आमकां एक कारण जावका झगडी करचें माचो लोकां बी एक कारण जावका मीचो लोकां बी एक कारण जावका माचो लोकां सांगचे आयकून कश्टाल उरता तांकां राग तोडून घेवचे जावत ना तें घोव आमची काण घेताची ते कश्टा तास तिंका तोडून घेवचे जावता ती हांगा भायर येवच्यान काडटाची अट झगडे 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 अशी तरी जाल्ली थंय येवन बसतालो कोण मोदेवी की श्रीदेवी मोदेवी न्ही वे श्रीदेवीन बसलें आतां आमी कितें करता प्रितीन उरक न्ही वे बरेच्यान उरक न्ही वे अशानुची आमी जिवना भितरी श्रीदेवीला आगमन जावपाक म्हणलें आसतरी घरा वातावरण बरें दवरची जबाबदारी आमगेल्यान आसा खंयच विशय झगडी करशी उरतना मागीर गुरून केन्ना म्हणचे आशिल्ले प्रत्येक विशयाची झगडी करता विशय न्ही कळण हे न्हू आमी बदलावण करून विशय मागीर गुरू कणे कितलो झगडी येता तशें उतस तुमकां मागीर गुरू शांत स्वभाव तिने कितले येन कितले उलोवच आमगेले गोर येदी बी विचारले त्या वत नाशिल्ल्याची तिने कितें सांगता आयकता आशिल्ल्याची ताका उत्तर दिलें योग्य म्हण जालें आसलें उत्तर दिता आशिल्ल्याची ना ती मुटून वता आशिल्ली तेंगे तंतनी तो मनीस उत्तर दीन बी प्रयोजन ना तेगे जिवना भितर म्हण जालें आसलें रे ताका उत्तर दिता करता तेले परतून हें कांय उलयता झगडी करप नाशिल्ल्याची अशें हांवें न्हू झगडी करता विशय संवसारा भितर कांय उरना प्रितीन उलयलें रे उट्टू पर्याय येता वता प्रितीन सांगीत न्ही वे थोडे बेगिया थोडें अशें कर गो ज्ञान वत न्ही उठूं कामाचें जालें ना आमी कितके भितर रोजच्यो गिच्यो उरता पुरच ते मच्छीच्यान भायर पडटा कितें सांगचें हें ते अच्छीच्यान उरता जिवना भितर तेन्ना कोण मेच्चत ना आमकां अशा न्हू आमी थोडे बदलावण जाय न्ही जिवना भितर आमी बदलावण जावन आमी बरें करया न्ही आमकां मोदेवी वचका घरा भितर त्याक भानंगान बसची न्ही आमी जाल्यार घरचें वातावरण बरें दवरनाशी उरलेली आमी मोदेवी कितें केलें अशें जालें भानून घातलें अशें जालें अशान थोडें परिवर्तन करूंक घेया थोडें बदलावण करूंक घेया मोदेवी वच्ची छंद दिसता आमकां तेणें गेल्लें पुरो आमकां श्रीदेवीन येवची जावका आमकां तेणें येवका तें केन्ना येता छंदजान येतली म्हूण सांगलेली आमगेलें वातावरण बरें उरलेली छंदजान हांसता आसता येत न्ही ते तेणें हांसता जाल्यार मात आमी समृद्धान उरयता संतोशान उरयत न्ही आमी आमगेलें घरा वातावरण बरें नाशिल्लें कोण बरें करून येतो हांगा चात्र मातशे भितर येवं केले रे हांगा कमिटी लोक झगडी करता उदेरी गलाट करता उदेरी तुमी हांसता येता हांगा तोंड करून येताची उपाय नाशिची हांगचे लोक स्वागत केलें कितें आपल्याक तुमी कितें करताची संतोश येतात न्ही हांगा तशीची तसलें वातावरण दवरता आमी श्रीदेवी कशी उदेरी तेन्ना ते श्रीदेवी येता आमकां बरें जाता अशें हांवें न्हू प्रायशः हे झगडी भितरी नारद गेद्दलो मात न्ही तेणें एक सत्य सांगलें दारिद्र्य दूर जावका संपत आमी भरीत येवकाची म्हूण सांगलें अशें हांवें न्हू तेन्ना आमी समृद्ध्यान सुखान उरूंक शकताची तसली एक जिवनशैली आमी सगळ्यो करूंक घेया आमगे जिवना भितरी प्रीती विश्वास सहने सहबाळवे वाडता वचो खंयचे विशय अत्यंत जटील न्ही आमी करूंक घेतलीशी उरता जटील करूंक घेवका राग करता द्वेश करता म्हणजे जाल्यार आसतली सांसन विशय बी आमी कितें करीत
प्रिचीन उरका सहबाळी करका बरें करून वच्ची कावण उरलेली कितले व्हड जाले बिची ते सान करून वचून सोडीत अशा न्हू जिवना भितर खंयची व्हड बी न्ही सान बी न्ही ते आमी कशी पळयताची त्याक आमी कशी स्पंदन करताची तशी चलता उरता अशांगे न्हू आमी जिवना भितर थोडेच बदलावण गंगेया श्रीदेवील आगमन आमगे घरा भितर नित्य जाता उरो मोदेवी आमगे घरतानी वता उरो छंद जान दिसा उरो तुमचे निमित्त आमी सुखानी शांतीनी समृद्धीन उरी आमच्याक इश्ट करता आसा